आज तिसऱ्या पायरीवरती शेअर करायचंय. तिसरी पायरी आपल्याला सांगते, मेड अ डिसिजन टू हँड ओव्हर आवर विल अँड आवर लाईफ टू द केअर ऑफ गॉड ॲज वी अंडरस्टूड हिम. म्हणजे आम्हाला समजलेल्या परमेश्वराच्या स्वाधीन त्याच्या देखरेखीमध्ये आमची इच्छा आणि जीवन करायचं आहे. तर देवावरती सोपवायचं नाहीये. कारण जे देव उच्च शक्ती, गॉड ॲज वी अंडरस्टूड हिम. काल पण कोणतरी म्हटलं की प्रार्थना आपली जी आहे सेरेनिटी प्रेयर, त्यामध्ये गॉड असा शब्द आहे. मग कसं काय आपण एकीकडे म्हणतो की कोणताही धर्म मानायची सक्ती करत नाही, किंवा धर्म मानू नका असं पण सांगत नाही. मग गॉड शब्द काय आहे? तर तेव्हाही मी सांगितलं की सर्वसाधारणपणे जगात कुठेही तुम्ही गॉड हा शब्द उच्चारलात की कुठच्या तरी धर्माचा देव असंच डोक्यात येतं. मग जर अमुक एक धर्माचा आपला मित्र असेल आणि तो म्हणाला की माझा ईश्वर, तर मग तो त्या धर्माचा आहे, तो ईश्वर आपल्या डोक्यात येतो. त्यामुळे स्वाभाविक आहे आपल्या डोक्यात असं येणं गॉड हा प्रार्थनेमध्ये म्हटल्यानंतर. पण वारंवार अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये स्पष्ट केलेलं आहे की गॉड गुड ऑर्डरली डिरेक्शन, किंवा गॉड म्हणजे हायर पॉवर, उच्च शक्ती. जर मी नास्तिक असीन, निरीश्वरवादी असीन, अज्ञेयवादी असीन, तर मी माझ्या उच्च शक्तीची संकल्पना करायची. ती संकल्पना काल आपण उच्च शक्तीच्या संकल्पनेबद्दल बोललो की उच्च शक्तीची संकल्पना माझी एवढी मजबूत पाहिजे जशी धर्मात देवाची संकल्पना जशी मजबूत असते. आता आपण याच्या बाहेरच्या विषयावर चर्चा करत नाही, म्हणून देव आहे की नाही याच्यावर आपण चर्चा करणार नाही आहोत. पण ज्याप्रमाणे कोणत्याही धर्मानी केलेली देवाची संकल्पना एवढी मजबूत, एवढी शक्तिशाली, एवढी प्रबळ, एवढी विना त्रुटी किंवा विना काही मर्यादा अशी असते, तशी मजबूत आपली उच्च शक्तीची संकल्पना असायला हवी. मग आपण उच्च शक्तीची संकल्पना स्वतःची स्वतः करू शकतो. कंपल्सरी नाहीये की याच्या कार्यक्रमावर राहायचं तर कोणत्या तरी धर्माचा देव मानायलाच पाहिजे. तर अशा मी संकल्पना केलेल्या किंवा मला समजलेल्या, जसं मी म्हटलं की जसं धर्म मानायची सक्ती करत नाही, तसं धर्म मानू नका अशीही सक्ती करत नाही. त्यामुळे मला जर मी ज्या कुटुंबात जन्माला आलोय तो कुटुंब जो धर्म मानतो तो मानायचा असेल तर मी मानू शकतो. आणि मी अतिरेकी किंवा असे असतात की ते सरेंडर होतात पोलिसांसमोर किंवा सैन्यासमोर. ते सरेंडर होतात, म्हणजे अगदी गुडघ्यावर बसून ते हत्यारं त्यांची सगळी पायाशी त्या पोलिसांच्या, त्या आर्मीच्या ठेवून देतात. तर त्याला स्वाधीन करणं म्हणतात, की स्वाधीन झालो मी. तर तसं शरण गेलो, म्हणजे जसं आपण मद्य शक्तीपुढे शरण जाऊन मान्य केले की बाबा मी नाही तुझ्याशी भांडू शकत, माझी ताकद नाहीये, मी अशी शक्ती बघीन की जी शक्ती मला तुझ्यापासून लांब राहायला मदत करेल. तर त्या शक्तीच्या पण स्वाधीन व्हायचंय, शरण जायचंय. आणि शरण काय करायचंय तर माझी इच्छा आणि माझं जीवन. आता इथे पुन्हा एकदा एक गोष्ट लक्षात घ्या की इच्छा आणि जीवन स्वाधीन करायचे उच्च शक्तीच्या, म्हणजे नेमकं काय करायचंय तर त्याच्या देखरेखीमध्ये स्वाधीन करायचंय. म्हणजे ती इच्छा आणि जीवन मला समजलेल्या परमेश्वराच्या स्वाधीन केली. आता तो बघेल माझं जीवन. टाटा बाय बाय, मी आराम करतो, बाकी जीवन तो चालवेल. म्हणजे जी मराठीत म्हण आहे, असेल माझं हरीत देईल खाटल्यावरी, तसं नाहीये. इच्छा आणि जीवन त्याच्या देखरेखीमध्ये स्वाधीन करायचे. म्हणजे तो सांगेल की हे कसं हँडल कर, त्याप्रमाणे मी हँडल करायचंय. म्हणजे माझं जीवन मीच हँडल करायचंय, माझं इच्छा मीच हँडल करायचंय, पण तो सांगेल तशी. म्हणून जोपर्यंत तो सांगतो ते मला कळत नाही तोपर्यंत गोंधळ होऊ शकतो, एक मुद्दा. किंवा तो माध्यमं जी आहेत, त्या उच्च शक्तीची माझी जी माध्यमं आहेत, त्या माध्यमांनी सांगितलेलं सुरुवातीला मी ऐकायला पाहिजे. म्हणूनच बिल डब्ल्यू दुसऱ्या पायरीबद्दल बोलताना मी सांगितलं की बिल डब्ल्यू म्हणतात सुरुवातीला तुम्ही ला उच्च शक्ती माना, बाकड्याला माना, बिग बुकला माना, कोणालाही सुरुवातीला तुम्ही उच्च शक्ती मानू शकता. आणि मग ती उच्च शक्ती तुम्हाला सुरुवातीला जी सुरुवातीची तुमची इनिशियल स्पॉन्सर कसा असतो तशी इनिशियल उच्च शक्ती ती तुम्हाला मार्गदर्शन करेल. त्याप्रमाणे वाटचाल सुरू करा. मग नंतर तुमची जी श्रेष्ठ अशी शक्ती आहे, जर तुम्ही धर्म मानत असाल तर त्या धर्माचा देव आहे. तुम्ही जर धर्म मानत नसाल तर तुम्ही संकल्पित केलेली जी उच्च शक्ती आहे
किंवा तुम्ही एखादा समाज मानत असाल तर त्या समाजाने संकल्पित केलेली जर उच्च शक्ती आहे, त्या उच्च शक्तीची इच्छा जेव्हा तुम्हाला कळायला लागते, आपली आश्वासनं सांगतात, आपण आश्वासनं देखील घेणार आहोत. आश्वासनं आपल्याला सांगतात की जे गोष्टीने मी पूर्वी गोंधळून जात होतो त्याचा अपसूक मला ज्ञान व्हायला लागतं. म्हणजे काय, ज्या उच्च शक्तीची इच्छा मला कळतच नव्हती ती इच्छा मला आपोआप कळायला लागते की काय आहे माझ्यासाठी ती इच्छा. तर तिसऱ्या पायरीमध्ये आपण इच्छा आणि जीवन उच्च शक्तीच्या स्वाधीन करतो का, तर नाही करत. का नाही करत? आता बरेच लोक बिग बुकची ग्वाही देतात आणि सांगतात बिग बुक मध्ये तिसऱ्या पायरीबद्दल जी व्याख्या आहे, वर्णन आहे, त्याच्यानंतर ती प्रार्थना आहे, त्या प्रार्थनामध्ये म्हटलेलं आहे की मी सगळी माझी इच्छा आणि हे तुझ्या स्वाधीन करतो, तू म्हणशील तशी मी वाटचाल करतो, वगैरे वगैरे वगैरे. तर एक गोष्ट लक्षात ठेवणं फार महत्वाचं आहे की प्रत्येक पायरीबद्दल जेव्हा BW 12ही पायऱ्यांबद्दल बोललेत, तेव्हा प्रत्येक पायरीबद्दल बोलताना ते संपूर्ण कार्यक्रमाचं समरी किंवा जे आपण ट्रेलर म्हणतो ते दाखवतात. म्हणून तुम्ही प्रत्येक पायरी, अगदी चौथी पायरी वाचलीत तर चौथ्या पायरीचा चार्ट बीट सगळं दिल्यानंतर सुद्धा पूर्ण कार्यक्रमाचा शॉर्टकट मध्ये सांगितलेलं आहे. 5वी नंतर 6वी नंतर तर प्रत्येक वेळी सांगितलेलं आहे. तशी ती प्रार्थना आहे. का शक्य नाहीये? माझ्या स्पॉन्सरनी सांगितलं, मला जे पटलं ते मी शेअर करण्याचा प्रयत्न करेन. का शक्य नाहीये? कारण मी त्रुटींनी पूर्णपणे भरलेलो आहे. मी माझ्या उपजत प्रवृत्तीला लागलेला आजार असं म्हटलेलं आहे. त्यामुळे लहानपणापासून मी माझा जो माझं चारित्र्य आहे किंवा माझं जे प्रवृत्ती आहे ती त्रुटीपूर्ण आहे आणि मी नंतर त्याला त्रुटीच गोळा केल्या. त्याला जोड भर म्हणून त्याचं वाढ करायसाठी मी त्रुटीच गोळा केल्या. म्हणून ती नकारात्मक दिशेनेच माझी प्रवृत्ती वाढत गेली. वाढते, प्रवृत्ती वाढते, सकारात्मक किंवा नकारात्मक. माझी प्रवृत्ती नकारात्मक दिशेनेच वाढत गेली. तर माझी प्रवृत्ती एवढी नकारात्मक झालेली होती अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये मी आलो तेव्हा, की मी उच्च शक्तीच्या स्वाधीन इच्छा आणि जीवन पूर्णपणे करणं अशक्य होतं. मला जरी हे पटलं, बघा प्रत्येक स्टेपला काय आहे, मला पटतंय, मी ऍडमिट करतोय, ऍक्सेप्ट करतोय, ऍडमिट करतोय, ऍक्सेप्ट करतोय, असं एक रकमी सगळं काही एकाच पायरीमध्ये सांगून टाकलेलं नाहीये. त्यामुळे तिसऱ्या पायरीमध्ये मला सांगितलं गेलं की मनाची तयारी कर, मेड अ डिसिजन, निर्णय घेतला मी, निश्चय केला मी की येस, जर एखादी उच्च शक्तीच दुसऱ्या पायरीत जेव्हा माझ्या लक्षात आलं की श्रेष्ठ अशी शक्तीच मला या मानसिक निरोगीपणाला पुनर्प्रस्थापित करणार आहे की जो मानसिक निरोगीपणा मला दारूला नाही म्हणायला शिकवतो, तर तो माझा मानसिक निरोगीपणा पुनर्प्रस्थापित होणार आहे, उच्च शक्ती करणार आहे. म्हणून त्या उच्च शक्तीच्या स्वाधीन त्याच्या देखरेखीमध्ये माझी इच्छा आणि जीवन मला करायला पाहिजे हे पटलं. दुसऱ्या पायरीमध्ये पटल्यानंतर मी तिसऱ्या पायरीमध्ये निश्चय केला. आता निश्चय करणं सुद्धा का एवढं मुश्किल असतं? म्हणजे आता तिसऱ्या पायरीबद्दल तत्वज्ञान मी एवढ्या याच्यात सांगितलं, झाली तिसरी पायरी. पण प्रत्येक गोष्ट ओळखण्याची गरज असते की असं का. आपण पहिल्या पायरीत असं का ते बघितलं, दुसऱ्या पायरीत असं का ते बघितलं, तिसऱ्या पायरीत आता आपण असं का, की निश्चय फक्त करायला का पाहिजे. मग मी जेव्हा जेव्हा मला उच्च शक्ती समजेल, पूर्णपणे उच्च शक्तीची इच्छा कळायला लागेल, तेव्हा मी निर्णय करीन. तर तसं नाहीये. मी जेव्हा हा निर्णय करतो की हो, माझं इच्छा आणि जीवन माझी उच्च शक्ती चालवेल तसं मी चालवायला तयार आहे, तेव्हा मी शोधक आणि निर्भय आढावा चौथ्या पायरीत घ्यायला तयार होतो. कार्यक्रम 12 टप्प्यांनी माझी नम्रता वाढवत नेणारा आहे. पहिल्या पायरीतली नम्रता काय आहे, की मला किमान हे मान्य झालं की दारू पुढे मी शक्तीहीन आहे. दुसऱ्या पायरीतली नम्रता काय आहे, की मला कळलं की मी नाही करू शकत, इतर मानवी शक्ती नाही करू शकत, तंत्रज्ञान नाही करू शकत, कोणतंही क्षेत्रातले कुठचेही ताकद नाही करू शकत, केवळ एक श्रेष्ठ अशी शक्ती करू शकते. हे मान्य केलं, तेवढी नम्रता वाढली. आता अजून पुढे नम्रता वाढवायची की मग आता मी मान्य केलंय की नाही की श्रेष्ठ अशी शक्ती करणार आहे, तर मग त्या श्रेष्ठ शक्तीच्या स्वाधीन स्वतःला केलं पाहिजे. स्वतः म्हणजे काय, मी स्वतः म्हणजे काय, माझी इच्छा आणि म्हणजे माझं जीवन म्हणजे मी स्वतः. तर थोडक्यात इच्छा आणि जीवन स्वाधीन करायचं म्हणजे स्वतःला स्वाधीन करायचं त्या उच्च शक्तीच्या हवाले, की बाबा माझी देखरेख कर आणि मला काय करायचंय पुढे ते सांग.
तर हा निर्णय घेणं फार कठीण असतं. मोठे मोठे विचारवंत सांगून गेले, त्याच्यातलं एक वाक्य मी सांगतो, ज्याच्यात एक विचारवंत म्हणतो की लेट गो लेट गॉड. आपलं जे स्लोगन आहे, आपलं हे तिसऱ्या पायरीशी निगडीत स्लोगन काय आहे की स्लोगन लेट गो लेट गॉड. लेट गो म्हणजे सोडून दे, स्वतःची चालवायचं सोडून दे. लेट गो म्हणजे सगळं देवाच्या हवाले करून सोडून दे नाही, स्वतःची चालवायचं सोडून दे. लेट गोचा अर्थ स्वतःची चालवायचं सोडून दे. लेट गॉड, देवाला चालवू देत, उच्च शक्तीला तुझं जीवन चालवू देत. तर हे लेट गो लेट गॉड मध्ये एक फार मोठा विचारवंत म्हणतो की लेटिंग गो इज मोर डिफिकल्ट. स्वतःची चालवणं सोडणं जास्त कठीण असतं आणि मग उच्च शक्तीच्या हवाले करण्याचा प्रश्न असतो. म्हणून हे तिसऱ्या पायरीमध्ये जो दुसरा भाग तिसरी पायरी पासून 7व्या पायरीपर्यंतचा जो प्रवास आहे ना, ऍक्च्युअली 7व्या पायरीत आपण इच्छा आणि जीवन आपल्याला समजलेल्या परमेश्वराच्या देखरेखीत स्वाधीन करतो. जेव्हा आपण त्या उच्च शक्तीला सांगतो की बाबा माझ्यातले जे दोष आहेत ते काढून टाक, ही याचना जेव्हा आपण करतो, तेव्हा आपण पहिल्यांदा आपली इच्छा आणि जीवन त्या उच्च शक्तीच्या देखरेखीत स्वाधीन करतो. नाहीतर तिसऱ्या पायरीत आपण काय केलंय? काहीच केलं नाही. आपण 7व्या पायरीत कसं सांगतो की माझे दोष प्लीज पाया पडतो काढून टाक. 11व्या पायरीत आपण सांगतो की तुझी इच्छा काय आहे त्याप्रमाणे मला जीवन वाटचाल कराय. तिसऱ्या पायरीत कुठे काय सांगतो? आपण काहीच सांगत नाही. आपण फक्त निर्णय घेतो, निश्चय घेतो. म्हणून काल एका सभासदाने जो प्रश्न विचारला होता की मी दुसरी पायरी घेतली, तिसरी पायरी घेतली, पण मला झेपत नाही. तर तिसरी पायरी घेणं जर असं मी समजत असेल की इच्छा आणि जीवन उच्च शक्तीच्या स्वाधीन करणं, तर ते नाहीये, तसं ते शक्य नाहीये. कारण जोपर्यंत मी माझे स्वभाव दोष ओळखत नाही, ते स्वभाव दोष माझ्या स्वतःशी, दुसऱ्याशी आणि मला समजलेल्या परमेश्वराशी बोलत नाही, 6व्या पायरीत पूर्णपणे तयार होत नाही माझ्यातले स्वभाव दोष काढून टाकायला, तोपर्यंत स्वाधीन करणं शक्य नाहीये. म्हणून तिसऱ्या पायरीमध्ये आपण फक्त निर्णय घेतो आणि तो निर्णय घेण्यापर्यंत पोचायला किती कठीण असतं ते माझ्या अनुभवातून मी शेअर करण्याचा प्रयत्न करतो. मला मी म्हटल्याप्रमाणे पहिल्या पायरीमध्ये मला हे मान्य झालं की मला दारू हा प्रॉब्लेम आहे. मी दारू कधी प्यायची, कुठे प्यायची, हा निर्णय मी घेऊ शकत नाही, माझ्यात ती ताकद नाहीये. म्हणून मला दारू न पिणं शहाणपणाचं आहे जास्त. दुसऱ्या पायरीमध्ये मी हे मान्य केलं की मी नाही करू शकत. मी सगळे अनुभव काल शेअर केले की मी नाही करू शकत. मी प्रयत्न केले, इतरांनी माझ्यासाठी प्रयत्न केले, ते नाही करू शकले. सक्ती, युक्ती, औषध, सगळे प्रयत्न, माझ्या बाबतीत औषधाचा प्रयत्न नाही झाला, पण शक्ती, युक्ती सगळे प्रयोग झाले, नाही करू शकलो. मग तिसऱ्या पायरीमध्ये मला हे कळलं की स्वाधीन करायला पाहिजे. मग अडचणी काय येतात ते मी शेअर करतो. मी अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये आलो. मी मीटिंग करायला सुरुवात केलेली. दारू बंद होती. मी दारू बंद ज्या दिवशी केली त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून मी मीटिंग करायला लागलो. आणि दारू बंद होती, मी मीटिंग करत होतो, मीटिंग चालू होत्या आणि मी ठरवलं की माझं जीवन आता सुधारायला सुरुवात करायला पाहिजे. आणि माझा व्यवसाय, माझं काम, त्या ठिकाणी येऊन मी बसायला लागलो आणि मला लक्षात आलं की आपण व्यवसाय नीट करायला पाहिजे, आपण व्यवसाय सांभाळायला पाहिजे आणि लवकरात लवकर आपण बुडवलेला व्यवसाय पुन्हा उभा करायला पाहिजे. आणि मग जेव्हा माझ्या हे लक्षात आलं, तेव्हा पहिले डोक्यात काय आलं माझ्या? पहिले माझ्या डोक्यात आलं की मीटिंग नको आता. आता आपण मीटिंग बंद करूया. आता आपण आपलं, कारण माझं कामाची वेळ जी होती ना, ती सकाळी 8 किंवा 9 पासून रात्री 8 किंवा 9 अशी होती. आणि आमच्या इथे आमच्या शहरामध्ये मीटिंग संध्याकाळी 7:30च्या असतात. आता सकाळच्या पण मीटिंग सुरू झाल्या आहेत. दुपारची एकच होती आधीपासून, पण आमच्याकडे मीटिंग संध्याकाळी 7:30च्या असतात. त्यामुळे पहिले डोक्यात काय आलं की अरे, संध्याकाळचे जास्त क्लायंट्स येतात, संध्याकाळी जास्त काम मिळायची शक्यता असते, तर आपण एक काम करूया, आपण हे मीटिंग वगैरे बंद करूया. आणि सर्वसाधारणपणे बऱ्याच मेंबरना मी तेच करताना बघतो की मीटिंग आता बंद करूया आणि आपण आपल्या जीवनाकडे लक्ष देऊया. मी मीटिंग बंद करायचं ठरवलं आणि उद्यापासून मीटिंगला नाही जायचं. आता आपल्याला लक्षात आलेलं आहे दारू प्रॉब्लेम आहे. आता आपण कामाच्या ठिकाणी जाऊया, व्यवस्थित बसूया, पैसा कमवूया.
मी विचारलं का कोणाला? जे मी म्हटलं की जसं इनिशियल स्पॉन्सर तसं इनिशियल उच्च शक्ती म्हणजे कोण? अनुभवी सभासद म्हणजे कोण? एचा कार्यक्रम म्हणजे कोण? की भले मी म्हटलं की माझं ज्या कुटुंबात जन्माला आलो मी, तो कुटुंब देव मानत होतं, धर्म कोणता तरी मानत होतो, मीही देव मानत होतो. तर हे काय सांगत नाही देव मानत किंवा नकोच मानू, स्वातंत्र्य आहे. त्याप्रमाणे मी मानत होतो, मी ज्या धर्मातला आहे त्या धर्माचा देव मी मानत होतो. आणि मी त्या देवाला विचारलं का की काय करू देवा? प्रत्येक वेळी निर्णय घेताना प्रार्थना करून देवाला विचारायला पाहिजे की बाबा मी काय करू? तुझी इच्छा काय आहे माझ्यासाठी? आणि मला ते शक्य नाही वाटलं. मला वाटलं अरे देव नसेल जर, कारण मी शुअर नव्हतो. बघा, एकीकडे माझा देवावर विश्वास होता असं मला वाटत होतं. मी सगळ्यांना सांगत होतो माझा देवावरती विश्वास आहे. पण एकीकडे मी जेव्हा निर्णय घेतला की उद्यापासून मीटिंग करायची नाही, आपल्याला आता कळलेलं आहे दारू प्रॉब्लेम आहे, दारू प्यायचं नाही, कामाच्या ठिकाणी जायचं, पैसा कमवायचा, तेव्हा मग कुठे गेलं माझा विश्वास आणि माझी श्रद्धा की मी मीटिंग करत राहिलो, दारूपासून लांब राहायच्यासाठी ताकद मिळवत राहिलो, तर काहीतरी होईल आणि मला दिवसा जेव्हा मी येतो तेव्हा काम मिळेल. नाही, मला तो विश्वास नव्हताच ना. म्हणूनच तर मी हे निर्णय घ्यायचा ठरवला. योगायोगाने मला एका सभासदाने मला सांगितलं की अरे तुझे आई वडील आर्थिकदृष्ट्या व्यवस्थित आहेत असं तू म्हणतोस ना? म्हटलं हो. तर तो म्हणाला की मग समजा तुझं काम जसं दारू पिण्यामुळे येतच नव्हतं. आता बरेच सभासद चुकीच्या पद्धतीने मार्गदर्शन करतात की दारू पित होतास तेव्हा जात होतास का कामावर? नाही. मग आता सोबर आहेस तर सोबर राहण्यासाठी हे मीटिंगला ये, नको जाऊस कामावर, काही होत नाही. हे चुकीच्या पद्धतीचं मार्गदर्शन आहे. मार्गदर्शन अशा प्रकारे असायला पाहिजे की आता जर तू कामावर गेला नाहीस तर घर चालेल का? कसं चालेल तुझं घर? तर किमान 2 टाइमची रोजीरोटी एवढं मिळवण्यासाठी तू काय करशील? माझा एक ओळखीचा मेंबर होता, जो मी जेव्हा कार्यक्रम घ्यायला लागलो, स्पॉन्सर घेतला त्यानंतरची गोष्ट आहे. माझ्या ओळखीचा एक मेंबर होता आणि तो इंजिनियर होता आणि त्याचं काम गेलेलं होतं. आणि तो म्हणाला आता कामावर जायला पाहिजे आणि माझं फील्ड वर्क आहे, तर मी काय रात्री 10-10 पर्यंत फील्डवर असतो, त्यामुळे आता मीटिंग मिळणं कठीण आहे. मी याच प्रवासातनं गेल्यामुळे मी त्याला सांगितलं की अरे हमाली कर. बघा, उपाय आहेत. उपाय करायची तयारी आहे का? सोबर राहण्यासाठी पहिले महत्व आहे. दारू बंद राहणं पहिले महत्वाचं आहे, जे मी शक्यच करू शकत नव्हतो. तर ते शक्य करणं सगळ्यात महत्वाचं आहे. मग तोपर्यंत मी दुसरं काहीतरी करायला पाहिजे, ज्यामुळे 2 टाइमची रोजीरोटी माझ्या कुटुंबाची चालेल, माझी कर्तव्य पार पडतील. पण हे सगळं निर्णय घ्यायला कोणाचं मदत घ्यायला पाहिजे? मला उच्च शक्तीची मदत घ्यायला पाहिजे. पण जोपर्यंत मी जाणीवपूर्वक जे संबंध जोडतो 5व्या पायरीमध्ये, उच्च शक्तीशी मी जाणीवपूर्वक संबंध जोडतो. कारण दुसऱ्या पायरीमध्ये आणि तिसऱ्या पायरीमध्ये उच्च शक्तीबाबत विचार माझ्या डोक्यातच असतात. मी संबंध जोडलेले नसतात उच्च शक्तीशी. मी जाणीवपूर्वक संबंध 5व्या पायरीत जोडतो, जेव्हा मी माझी 4थी पायरी माझ्या उच्च शक्तीला वाचून दाखवतो. त्यामुळे मी हे सगळं वैचारिकच घोडे जेव्हा दौडवत असतो उच्च शक्तीबाबत दुसऱ्या आणि तिसऱ्या पायरीत, तेव्हा मग तात्पुरतं मला कुठची तरी श्रेष्ठ शक्ती तात्पुरती मला मदत घ्यायला पाहिजे. ती श्रेष्ठ शक्ती कोण? ओल्ड टायमर्स, मीटिंगचं वास्तव्य, लिटरेचर याचं, ह्याची मला मदत घेतली पाहिजे. आणि त्याच्यातनं तर मी ऐकत होतो का? नाही. का ऐकत नव्हतो? कारण माझी श्रद्धा नव्हती, माझा विश्वास नव्हता की हे, म्हणजे मी ज्या शहरातला आहे त्या शहरात जवळपास तेव्हा 100-1 लोक मीटिंग रेग्युलरली करत होतो. तर हे 100 लोक जे करतायत, हे 100 लोक ज्या मार्गाने जातायत तो मार्ग योग्य आहे. त्या सगळ्यांनी सुरुवातीच्या दिवसात मीटिंग केलेल्या आहेत. त्यामुळे मी मीटिंग केलं तर माझा फायदा आहे हे त्यांच्या अनुभवातून मला दिसतंय. असं करून मी विश्वास ठेवू शकत होतो, पण मी ठेवायला तयार नव्हतो. मला एका ओल्ड टायमरनी जे मार्गदर्शन केलं, तो म्हणाला की अरे तुझे आई वडील आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत तू म्हणतोस ना? म्हटलं हो. मग जर तू मीटिंग करत राहिलास आणि कामं नाही आली, तुला जी भीती आहे की सकाळची कामं नाही येणार, सगळी कामं संध्याकाळीच येतील. बघा, माझ्यासारख्या दारुड्याला जर एखाद्या गोष्टीवरती विश्वास ठेवायचा असेल ना, ठाण्याचे एक ओल्ड टायमर म्हणायचे जे वाक्य मी मनात बांधून ठेवलंय की निर्व्यसनी माणूस हा लॉजिकली तर्कनिष्ठ विचार करतो आणि मग त्याच्यात आपल्या भावना ऍडजस्ट करतो. दारुडा व्यसनाधीन माणूस हा भावनिक विचार करतो, भावनिक निर्णय घेतो आणि मग ते तर्कनिष्ठ कसे आहेत ते तर्काने सिद्ध करायचा प्रयत्न करतो, ज्याला ड्रंक लॉजिक म्हणतात.
तर मी विचार केला की आता सगळे गिराईक संध्याकाळीच येणार आहेत, सकाळी कोणी येणारच नाहीये. त्यामुळे आता मी संध्याकाळी मीटिंगला नाही जायला पाहिजे. खरं म्हणजे मला दारू बोलवत होती परत आणि मला दिसत होतं की मी मीटिंगला जात राहिलो तर मी पिणार नाही कदाचित, म्हणून मला जी दारू हाका मारत होती ती माझी फसवणूक करत होती. त्यामुळे दारू म्हणजे काय, व्यसनाधीन मन थोडक्यात. दारू हा काय हाका मारत नाही, पण मी हॅल्युसिनेशन बद्दल बोलत नाही, हॅल्युसिनेशन मध्ये हाका पण मारते, पण माझं व्यसनाधीन मन. तर त्यामुळे इनिशियली मी हा ठराव का नाही करू शकत, कारण माझं मन असुरक्षित असतं, माझं मन संशयी असतं, माझं मन घाबरलेलं असतं, माझं मन खात्रीने सांगू शकत नाही की मी हे केलं तर हे लोक म्हणतायत तसा माझा फायदा होईल. मी जर सभासदांचंच ऐकू शकत नाही, बरेच जण उच्च शक्तीबद्दल बोलतात, बरेच जण उच्च शक्तीच्या स्वाधीन इच्छा जीवन करून टाकलेलं शेअरिंग करतात आणि 5 मिनिटानंतर एक ओल्ड टायमर त्यांना सांगतो की अरे तू हे करतोयस ते अशा प्रकारे कर बघ तुझा फायदा होईल, आणि ते त्याचं ऐकत नाहीत. की हा कोण शाणा सांगणार. मी उच्च शक्तीच्या स्वाधीन इच्छा आणि जीवन केलेलं आहे ह्याचं एक छोटंसं प्रतीक, छोटंसं असंच आहे असं नाही, पण छोटंसं प्रतीक हे आहे की मी बऱ्याच लोकांचं किमान ऐकायला लागतो. असं काही नाहीये की सगळ्यांचं ऐकल्यावर तसंच्या तसं वागायला पाहिजे, नाही तर मग गाढवाच्या गोष्टीसारखं होईल. की काही जण सांगतात गाढवावरती बसू नको, काही जण सांगतात गाढवाला डोक्यावर घे, काही जण सांगतात असं कर, काही, आणि मग ते गाढव नदीतच पडतं, तशा गोष्टीसारखं होईल. तर ऐकायचंय, पण ऐकायची तयारी आहे का माझी? मला किमान कोणाच्या तरी सांगण्यामधनं काहीतरी चांगलं मिळेल हा विश्वास आहे का? तर हे माझं वागण्यात झालेला बदल ना, हे प्रतीक आहे की मी उच्च शक्तीच्या स्वाधीन माझी इच्छा जीवन करू शकतो. म्हणून त्या ओल्ड टायमरनी सांगितलं, मला पटलं की अरे आई वडील सपोर्ट करतील सुरुवातीचा काळ, मी स्पॉन्सर घेतल्यानंतर सेल्फ सपोर्टनी जगायला लागलो. तोपर्यंत मी वेळोवेळी आई वडिलांची मदत घेतलेली आहे, जवळपास 1-1.5 वर्ष. हे मध्ये आल्यानंतर जवळपास 1 वर्ष तरी किमान, जास्तच पण कमी नाही. तर मी त्यांचं ऐकलं, मीटिंग करत राहिलो, त्याच्यावरती मग उपाय केले. बघा, आपण सकारात्मक मार्गावर चालायला लागलो ना की ईश्वर आपलं कमी करत नाही, उच्च शक्ती आपली कमी करत नाही. हे सांगत नाही देव मान, किंवा हे सांगत नाही देव मानू नको. मला उच्च शक्तीची संकल्पना, मला समजलेला परमेश्वर, तर मी ज्या धर्माचा आहे त्या धर्माच्या देवाला उच्च शक्ती मानत होतो, मला स्वातंत्र्य होतं. तर माझा देव, माझा परमेश्वर मला मार्ग देतो. संध्याकाळी मग मला आयडिया आली की आपण एक कामगार ठेवूया, गिराईक आलं तर तो कामगार फोन लावून देईल, आपण मीटिंग मधनं बाहेर येऊन बोलू. आणि मी ते करायला लागलो. त्यामुळे जर मी मार्गदर्शन घ्यायची तयारी ठेवली तर मला उपाय देखील सापडतात, पण मी माझीच चालवली तर उपाय सापडत नाहीत. एक साधंसं उदाहरण अनुभवातनं सांगतो. मी 24व्या वर्षी मोठेपणा म्हणून ना, ग्रँडिओसिटी, मला काही गरज नव्हती, मी गाडी घेतली आणि मी ड्रायव्हर ठेवला गाडीवरती. मला अजिबात गरज नव्हती. माझं सगळं काम तेव्हा 5 किलोमीटरच्या परिघात होतं. म्हणजे 5 किलोमीटर आपण चालू पण शकतो, पण मी गाडी घेतली, ड्रायव्हर ठेवला. पण मी किती ड्रायव्हर बदलले असतील हिशोब नाही. किती ड्रायव्हर, मी गाडीत बसलो की मी ड्रायव्हरला शिकवायला सुरुवात. अरे बाप रे, मी म्हणजे आज ते ड्रायव्हर माझे भेटल्यानंतर 8व्या-9व्या पायरीप्रमाणे मी कधीतरी त्यांच्याशी गप्पा मारतो. अर्थात मी काय माफी अशी हात जोडून मागितली नाही. मी त्यांना सांगतो, अरे माझ्यामुळे तुम्हाला तेव्हा खूप त्रास झाला ना, सॉरी हा, म्हणजे असं कधी सॉरी कधी नाही सॉरी असं करून मी पण ते मी जवळपास त्यांचं माफी मागायचा प्रयत्न केलेला आहे. बरेच ड्रायव्हर्स मला ठाण्यातच आहेत त्यामुळे भेटले, माझ्याकडे जे ड्रायव्हर होते. मी ड्रायव्हर ना हैराण करून टाकायचो, हैराण. अरे लेफ्टला घे, अरे राईटला घे, अरे तोड सिग्नल. कधीतरी माझी मनस्थिती नसेल तर मी सांगतो, अरे रे येड्या, सिग्नल काय तोडतो, काय आपलं काय बापाचा आहे का रस्ता, बापाचा आहे का देश आपल्या, असं तसं कधी नियम पाळणार. हैराण करून सोडायचं, हैराण. माझा एक मित्र आहे आणि एक नातेवाईक पण आहे, माझी बायको आहे, बरेच लोक आहेत. गाडीत बसले शांतपणे मागे बसतात, ड्रायव्हरला चालवून देतात आणि मागे कुठे जायचंय सांगतात आणि मागे निवांत झोपतात. निवांत म्हणजे ओळखीचा ड्रायव्हर असेल तर, टॅक्सीत नाही, निवांत झोपतात मागे. मला बरेच वेळा वाटायचं, झालं ना झोप कशी लागते. तो ठोकेल, तो कुठेतरी काहीतरी करेल, तो चुकीचं ओव्हरटेक करेल, तो असं करेल. अरे पण मी बाजूला बसून त्याला डायरेक्शन देऊन, तो बाय द टाइम माझं ऐकेल तोपर्यंत ऍक्सिडेंट व्हायचा तो होणं, उलट जास्त शक्यता आहे ऍक्सिडेंट व्हायची. मी माझं आयुष्य कायम तसं चालवलं. त्यामुळे उच्च शक्तीच्या स्वाधीन इच्छा आणि जीवन करायची हे फार कठीण आहे. एका धर्मातल्या देवाबद्दल व्याख्या करताना सांगतात
की देव टेकडीच्या त्या पलीकडच्या टेकडीवरती आहे, मी या टेकडीवरती आहे आणि देव मला सांगतोय उडी मार, मी तुला झेलीन. त्याला लीप ऑफ फेथ म्हणतात. लीप म्हणजे उडी मारणं. तर लीप ऑफ फेथ, श्रद्धेची छलांग, श्रद्धेने मारलेली उडी, झेप, श्रद्धेने घेतलेली झेप दरीमध्ये, की माझा देव मला धरेल. एवढी श्रद्धा पाहिजे. सभासद शेअर करताना मी ऐकलेलं आहे की माझ्या स्पॉन्सरनी मला गच्चीतनं उडी टाकायला सांगितली तर मी टाकीन. खरंच तेवढी त्यांची श्रद्धा असेल तर खरंच त्यांची रिकव्हरी तेवढी मजबूत असेल आणि स्पॉन्सर तेवढा सक्षम असेल तर अर्थात. तर एवढी श्रद्धा माझी असायला पाहिजे. तेवढी श्रद्धा बसणं इतक्या सहजासहजी शक्य नाहीये जोपर्यंत मी 4थी, 5वी आणि 6वी पायरी घेत नाही, 7वी पायरी घेत नाही. खरं म्हणजे 7व्या पायरीपर्यंत मी वाटचाल केल्यानंतर कदाचित हे शक्य आहे की मला समजलेल्या परमेश्वराच्या, मी जर कुठचा धर्म मानत असेल तर त्या धर्माचा देव माझी उच्च शक्ती, नाही तर मी धर्मदेव मानत नसेल तर मी संकल्पना केलेली उच्च शक्ती, त्याच्या स्वाधीन इच्छा आणि जीवन करायची ताकद मला तेव्हा येणार आहे. म्हणून तिसऱ्या पायरीत स्वाधीन होणं शक्य नाहीये. कार्यक्रम जो नीट लक्षात घेईल, अभ्यास करेल, वाचन करेल आणि आचरण करेल. नुसतं अभ्यास वाचनाने काय होत नाही. मी केलेलं आहे म्हणून मी सांगतोय, माझ्या स्पॉन्सरनी केलेलं आहे म्हणून त्यांनी मला सांगितलं की फक्त निर्णय घेऊ शकतो की येस आता मला इच्छा आणि जीवन स्वाधीन करायचंय. आणखीन पुढे अनुभव शेअर करतो मी तुम्हाला. मी कॉलेजमध्ये जेव्हा गेलो, ज्युनियर कॉलेजमध्ये, मी सांगितलेला आहे अनुभव बरेच वेळा. मी लाईनीत उभा राहिलो, माझा इगो हर्ट केला जे ऍडमिशन देणाऱ्यांनी. मी इगो हर्ट झाला म्हणून दुसऱ्या कॉलेजमध्ये त्याच्याहून खूप कमी स्तराच्या म्हणजे जिथे टक्केवारी खूप कमी असेल तरी ऍडमिशन देत होते, अशा कॉलेजमध्ये जाऊन मी ऍडमिशन घेतली. आणि मला माझे वडील सोबत होते, ते सांगत होते, अरे काय करतोयस तू, असं करू नकोस. मला तो माणूस ज्यांनी मला सांगितलं नाही नाही तुम्ही स्थानिक विद्यार्थ्यांच्या लाईनीत उभे आहात, तुम्ही दुसरीकडे उभे राहा. मी म्हटलं बोर्ड कुठे लावलाय दाखव वगैरे, भांडण्याचा प्रयत्न केला, त्यांनी उडवून लावला मला. आणि माझे वडील म्हणाले, अरे 20, 25, 30च मुलं आहेत, काय होईल, आपण लाईनीत उभे राहूया. वडील जे माझ्या शिक्षणाचा खर्च करणार होते, वडील ज्यांनी मला लहानापासून मोठ्यापर्यंत जेऊ खाऊ घातला, डोक्यावरती आसरा छप्पर दिलं, मी त्यांच्या स्वाधीन माझी इच्छा करू शकत होतो का? मी नव्हतो करू शकत. मी माझीच चालवली, कारण माझा अहंकार मला चालवतो. मी सुज्ञपणे आणि शहाणपणाने नाहीच चालू शकत. माझा अहंकार आणि माझं व्यसन, दोन गोष्टी मला चालवतात. व्यसन बंद झालं की माझा अहंकार पुन्हा व्यसनाकडे ढकलतो मला. त्यामुळे माझ्या वडिलांचं मी ऐकलंच नाही. मी त्या कॉलेजला गेलो, आयुष्याची वाताहत झाली आणि पुन्हा वडिलांनाच दोष दिला. हे मी केलं. मी काल मी शेअर केलं की मी 12वी झाल्यानंतर बीएससी ला ऍडमिशन घेतलेली. मी बीएससी एलएलबी करणार होतो, मोठा वकील होणार होतो, काहीतरी डोक्यात भूत, आणि मी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं ठरवलं. माझे आई वडील मला सांगत होते की अमर, तुला झेपणार नाही, तू हे करू शकत नाहीस, तर तू नको करूस, तू ऐक आमचं. मी नाही ऐकलं. मला जायचंच आहे, बस विषय संपला. मी ऐकणार नाही तुमचं, मला तुम्ही पाठवा, नाहीतर मी उपोषण करणार, असं करणार, तसं करणार. पुन्हा एकदा प्रश्न तोच येतो ना मित्रांनो, की माझं शिक्षण कोण करणार होतं, खर्च कोण करणार होतं, मला सांभाळणार कोण होतं, म्हणजे माझ्या आयुष्याला दिशा द्यायला मदत कोण करणार होतं. मी त्यांचं ऐकायला तयार नव्हतो. ही माझी प्रवृत्ती लहानपणापासून लक्षात घ्या. म्हणून इच्छा आणि जीवन त्या मला समजलेल्या परमेश्वराच्या स्वाधीन बिधीन नाही. मी पूजा करायचो, मी बरेच वेळा सांगितलंय, पुन्हा एकदा सांगेन की हे कोणता धर्म माना अशी सक्ती करत नाही किंवा मानू नका अशी सक्ती करत नाही. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. मी जो धर्म मानतो त्या देवाला उच्च शक्ती मानतो आज. तेव्हा देव असं उच्च शक्ती हा शब्द नव्हता. त्या देवाची मी, आमच्याकडे षोडशोपचार पूजा म्हणतात, रोज रोज पूजा, मंत्र पठण, गंध, नैवेद्य, आरती, ह्या त्या, मी पुरस्कार करत नाही, अनुभव शेअर करतोय. हे सगळं मी करायचो. पण माझी श्रद्धा होती का? नाही. मी त्या देवाला सांगायचो की देवा लॉटरी लागली पाहिजे. देवा, मी तुम्हाला एक सांगतो, एक गणेशोत्सवात एका ठिकाणी म्हणतात एका गणपतीला की तो नवसाला पावतो. मी लाईनीत उभा राहिलो 2 तास 3 तास, त्या देवासमोर, गणपती समोर गेलो आणि मी म्हंटल की गणराया मला 5 कोटीची लॉटरी लागू दे, मग मी ह्याव करीन, त्याव करीन, तसं करीन. मला एक चांगलं जीवन जगू दे, मला समाधानी राहू देत, मला माझी कर्तव्य पार पाडू देत. हे सगळं मी कधीच म्हटलं नाही. 5 कोटीची लॉटरी लागू देत. मग माझी पुढची प्लॅनिंग होती, दारू पिता येईल, ह्याव करता येईल, बायकोच्या अंगावर पैसे फेकता येतील, सगळं काही व्यवस्थित होईल, असं होईल, तसं होईल. नाही लागली लॉटरी. मी आज म्हणेन की त्या गणरायाने माझं ऐकलं असेल,
आणि मला लॉटरी लागून दिली नसेल, कारण मी मेलो असतो, मी ए मध्ये आलो नसतो. मी पुन्हा एकदा सांगतो, मी कुठच्याही धर्माचा पुरस्कार करत नाहीये. कोणताही धर्म माना, ए सक्ती करत नाही, कोणताही मानू नका सक्ती करत नाही. स्वातंत्र्य आहे. मी ज्या धर्माला, देवाला मानतो ते माझे अनुभव शेअर करतोय. तर मी हे केलेलं आहे. मी सांगण्याचा मतितार्थ काय, मी उच्च शक्तीला मी सांगितलेलं आहे काय पाहिजेल. मला हे पाहिजे, तू ते दे. तुला काय पाहिजे बाबा, तुला काय पाहिजे, माझं जीवन कसं चालावं, तुला काय पाहिजे. मला आठवतंय माझं दारू पिऊन ऍक्सिडेंट झाला आणि गाडीचं नुकसान झालं आणि अक्षरशः पुढे असं राधाकृष्णाची मी फ्रेम लावली होती गाडीमध्ये, ती उडून मागे डिक्कीत पडलेली. डिक्की म्हणजे माझी हॅचबॅक होती, डिक्की म्हणजे सेडानला वेगळी डिक्की असते, त्या मागे मागच्या सीटच्या पण मागे जाऊन पडलेली. आणि माझी बायको म्हणाली, बघ सगळा प्रहार, सगळा आघात देवानी घेतला आणि तुला वाचवलं. आणि मी म्हंटल हो, चूक समोरच्याची होती. स्पष्टीकरण झाली, समर्थन झाली. मी थोडीशीच पेलेलो, एवढं काय पेलेलं नव्हतं, दारू पिल्यामुळे झालाच नाही तो ऍक्सिडेंट वगैरे, सगळं नाटक झालं. मला कुठेतरी आतून वाटलं की हा, देवाने वाचवलं आपल्याला. मी देवाला थँक्यू म्हटलं आणि म्हटलं आता प्यायची नाही. एकदा वाचवलं, किती वेळा वाचवणार, आता नाही प्यायची. पुन्हा एकदा प्यायलो आणि तेव्हा समर्थन काय केलं की कदाचित देव हेच सांगत असेल की सगळा आघात, सगळा मार मी सहन करीन, तू पी बिंदास. म्हणजे काय, देवाची इच्छा काय आहे हे मीच ठरवत होतो ना. मी समजून घ्यायचा प्रयत्न केला का, मी कोणाशी बोललो का, मी त्या माझ्या देवाशी दृढ संबंध करायचे प्रयत्न केले का, जाणीवपूर्वक संबंध जोडायचे प्रयत्न केले का, नाही. मी देवाची इच्छा काय हमको जानता है ना, माझी प्रवृत्तीच ते हम सब जानते है, हम देवीचे. बस फक्त लोकांनी ओळखायची गरज आहे. या प्रवृत्तीचा मी असल्यामुळे मला तेव्हा ते वाटलं आणि मी केलं. मी कधीही कधीही सांगतो तुम्हाला, कधीही मी कोणतीही गोष्ट सोपवून देऊ शकलो नाही. स्वाधीन करायचं तर दूरची गोष्ट आहे. मी माझ्या कामगारांवरती काम सोपवायचं म्हणजे सोपवल्याचं नाटक करायचो असं म्हणावं तर. आणि मी साईटवरनं निघून जायचो. मी साईटवरनं निघून गेल्यानंतर ते पुन्हा साईटवर येईस्तोवर मी 100 कॉल तरी करायचो, 100 तरी. जेव्हा मोबाईल नव्हता तेव्हा त्या साईटवरती जो लँडलाईन असेल त्याच्यावरती, आणि तेव्हा मग 100 होत नसतील, आणि जेव्हा मोबाईल आला तर 100 तर नक्कीच. काय करतोय, असं कर, तसं करशील तर वाट लावशील, तसं कर, मी सांगितलं तसं कर, स्वतःचं डोकं चालवू नको. अरे तू कारागीर ठेवलेस, ते कारागीर आहेत ना. कारागीर कशाला म्हणतात, त्यांना तू काय काम करायचं सांगितलं ना, आता ते कारागीर आहेत, ते करणार नाही. मी सांगणार, मी लक्ष ठेवणार पण मी थांबणार पण नाही. अशा प्रकारे मी कामं सोपवलेली आहेत. त्यामुळे माझ्यासारख्या माणसाला आता प्रत्येकाने आपले अनुभव पडताळून पाहिजे. माझ्यासारख्या की तुम्ही कधीही कोणावरती काही सोपवून तरी दिलेत का, स्वाधीन करायचं दूरची गोष्ट आहे. तर तुमच्या लक्षात येईल, तुम्ही साधं सोपवून पण देऊ शकत नाही विश्वासाने, तर स्वाधीन काय करणार. इच्छा आणि जीवन, जे सगळ्यात लास्ट टोकाचं गोष्ट आहे, सगळ्यात मौल्यवान. इच्छा आणि जीवन सगळ्यात मौल्यवान गोष्ट. तुम्ही स्वाधीन काय करणार हे तुमच्या लक्षात येईल जर तसं असेल तर. माझ्या लक्षात आलं. मी हे सगळे अनुभव माझ्या स्पॉन्सरनी माझ्याकडनं लिहून घेतले की तू सोपवून देऊ शकलायस का, काय काय सोपवून. नाही नाही, मी बायकोला सांगायचो की असं जेवण कर, तसं जेवण कर, आणि ती करायची हो. आणि मी तोंडात घास घालायच्या आधीच मला माहिती असायचं की हे जेवण खराब आहे, आणि मी कटकट चालू करायचो. आणि माझी बायको अतिशय सुगरण आहे देवाच्या कृपेने. म्हणजे मी बऱ्याच गोष्टी तिला त्रास दिलाय, पण या बाबतीत देऊ नाही शकलोय कारण ती खूप सुगरण आहे. मी तोंडात घास घालायचो आणि जेवण चांगलं लागायचं, टेस्टी लागायचं, आणि मला सांगायची इच्छा नसायची. म्हणजे माझ्याकडे आणखीन एक अवगुण काय होता, ग्रॅटिट्यूड नाही, अनग्रेटफुलनेस. म्हणजे नो फेथ, नो ट्रस्ट, इगो, अनग्रेटफुलनेस. हे जे 4 गोष्टी होत्या ना, आणि अशा बऱ्याच, म्हणजे या 4 महत्वाच्या गोष्टी की ज्या मला इच्छा आणि जीवन स्वाधीन करण्यापासून, न्यूनगंडपण आहे माझ्यात नाहीये, म्हणजे माझ्यात कमी आहे. अहंकार खूप मोठा आहे. न्यूनगंड हा पण भाग आहे की देव मला माझ्याकडे कशाला बघेल, मी किती फालतू माणूस आहे, देव माझ्याकडे कशाला बघेल. म्हणजे एक सभासद मी बरेच वेळा शेअर करतो की काहीही ठरलं की त्या सभासदाला यायचं असायचं पिकनिकला, स्वतःचे पैसे देऊ ना, फुकट नाही. त्या सभासदाला पिकनिकला यायचं असायचं, किंवा आम्ही सभासद कुठे काय खायला गेलो तर त्याला यायचं असायचं. ते पैसे घालायला तयार असायचे, पण ते बोलायचे नाही जोपर्यंत कोणतरी सभासद त्यांना विचारायचं नाही. मी एकदा त्यांना म्हटलं, तुम्ही असं का करता, ओल्ड टायमर
ओल्ड टायमर, असं पण नाही की न्यू कमर. मी त्यांना म्हणायचो असं का करता, पुढे येऊन बोला ना की मी पण आहे. नाही कशाला तुमच्यात, मग परत मी बसतो की नाही फिट तुमच्यात काय माहिती वगैरे. म्हटलं का नाही फिट बसत, आम्ही दारुडे आहोत तुम्ही दारुडे आहात, आम्ही सोबर आहोत तुम्ही सोबर आहात, आपण तर पेलेल्याला पण जवळ करतो, फक्त एवढंच की त्याला फार उन्हाळायला मदत करत नाही, आपण कधी कधी उन्हाळतो, तर उन्हाळ्याला मदत करत नाही कारण सोब्रायटी फर्स्ट म्हणून. तर म्हटलं तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही, ते सतत न्यूनगंडाने जे पछाडलेले असतात ना त्यांचा प्रॉब्लेम काय असतो की त्यांना असं वाटतं की असेलच जर उच्च शक्ती तर माझ्याकडे कशाला बघेल, अख्खं जग पडलंय, अब्जावधी लोक पडलेत, मी किती फालतू माणूस आहे. हे अनुभव असू शकतात, असं आहेत माझे काही स्पॉन्सी माझ्याशी बोललेत म्हणून मी खात्रीने शेअर करतोय. त्या ओल्ड टायमर ची मी चर्चा केली या गोष्टीवरती, बराच चर्चा, आयडेंटिफाय करायला माझ्यात न्यूनगंड आहे का, मला काय त्यांची स्टोरी जाणून काय त्यांना शिकवायचं नव्हतं. तर हा एक प्रॉब्लेम आहे, पण त्याच्यावर मी तपशीलवार नाही शेअर करू शकणार कारण मी न्यूनगंडाने जास्त पछाडलेला नाहीये. तर सांगायची गोष्ट अशी, अहंकार किंवा न्यूनगंड, श्रद्धा नाही अश्रद्धा, अविश्वास आणि कृतघ्नपणा, या गोष्टींमुळे कायम मी इच्छा आणि जीवन स्वाधीन करण्यापासून वंचित राहिलो. आणखीन काही अनुभव मी शेअर करेन. मी एकदा बसनी प्रवास करत होतो आणि म्हणजे बरेच वेळ झालेलं आहे, एक अनुभव शेअर करतो. मी बसनी प्रवास करत होतो आणि माझ्या मते मी पुण्याला निघालेलो माझ्या मते का, मला नीट आठवत नाही. मी कुठेतरी निघालेलो आणि मी त्या ड्रायव्हरला सांगितलेलं, मला कोणी ज्यांनी सांगितलेलं त्याने सांगितलेलं हा स्टॉप सांग आणि या स्टॉपला आला की तुला सांगायला सांग आणि तू उतर. आणि मी म्हटलं ठीक आहे, आणि मी त्याला सांगितलं हा स्टॉप आला की मला तुम्ही सांगा आणि मी उतरीन. आणि लंबा प्रवास होता आणि मी झोपू शकत होतो मस्तपैकी, पण मी झोपलो नाही. तो प्रत्येक 4 स्टॉप आले की मी विचारायचो कोणता स्टॉप आला, तो म्हणायचा हा स्टॉप आला. मी म्हणायचो ओके ओके. त्यांनी मला 10 वेळा तरी सांगितलं असेल, 10 वेळा की हो दादा झोपा निवांत, तुमचा स्टॉप आला की मी उठवीन. नाही, मला विश्वासच नव्हता त्याच्यावरती. मी सांगितलेलं त्याला, पण माझा त्याच्यावर विश्वास नव्हता. मग कधीतरी मी, तो वाईट माणूस नसेल असं डोक्यात आलं की मी समर्थन करायचो की तो वाईट नसेल, पण एवढं काम आहे, लोकांना तिकीट द्या, हे करा ते करा. नाही त्याच्या लक्षात राहिलं आणि नाही त्याने आठवण केली तर काय गेलं ना माझा स्टॉप. हे तो वाईटच आहे असं डोक्यात आल्यानंतर असं वाटायचं की तो मुद्दामूनच मला उठवणार नाही. यांना लोकांवर, पॅसेंजरवर खुन्नस असतो, तो खुन्नस माझ्यावर काढेल आणि मला उठवणार नाही. ही प्रवृत्ती माझी. नकारात्मक सकारात्मकचा कॉकटेल, त्यात सकारात्मक कमीच, अगदी 1-4% आणि 96% नकारात्मक. त्याच्यामुळे प्रॉब्लेम. आणखीन एक अनुभव शेअर करेन मी. मी ट्रेननी प्रवास करायचो. मी हे मध्ये आल्यानंतर सुद्धा हे झालेलं आहे. मी मीटिंगसाठी वेगवेगळ्या गावी गेलेलो आहे तेव्हा. पण जेव्हा कार्यक्रम घ्यायला लागलो, स्पॉन्सर घेतला आणि हे 4 अवगुण जे आहेत ते कमी व्हायला लागले, ते गुण माझ्यात ते यायला लागले, तेव्हा कमी 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 होत गेलं. मी कायम ट्रेननी प्रवास करताना अरे कोणतं स्टेशन आहे असं विचारायचो आणि समोरचा सांगायचा एक अमुक स्टेशन आलं. तरी सुद्धा मी वाकून वाकून मान वाकडी करून करून एकदा मी मिडल बर्थ वरती होतो. तो म्हणाला अरे गिर जाएगा तुम, मैं बोल रहा है ना ये स्टेशन आहे. मी नाहीच, मी दिसलं नाही तो मला, डायमंड शेप तो बोर्ड असतो तो. मी खाली उतरलो, दरवाज्यात गेलो आणि बघितलं कोणता आहे. मग त्याला कशाला सांगितलं. एखादा म्हणाला मग मला कशाला विचारलं तू, तुलाच जर बघायचंय तर तू मला कशाला विचारलं. पण माझी ही सवय होती आणि ती सवय बराच काळ हे मध्ये आल्यानंतर सुद्धा थोडाफार काळ माझ्यामध्ये होती. तर हे पुन्हा एकदा तेच अविश्वास आणि अश्रद्धा. त्यामुळे इच्छा आणि जीवन स्वाधीन करायचा निर्णय घेणं सुद्धा कठीण होतं. लेटिंग गो इज डिफिकल्ट, जे मी सुरुवातीला सांगितलं, लेटिंग गो इज डिफिकल्ट. त्याचं कारण एक म्हणजे अश्रद्धा आणि अविश्वासामुळे वाटणारी भीती. आणि मग काही अनुभव असे घडलेले असतात, जसं मला एनडीए मध्ये जायचं होतं, मी फॉर्म भरला, वडिलांच्या हातात दिला, वडिलांनी तो पोस्ट केला नाही, मला एनडीएत जाता आलं नाही. तर असे असे अनुभव घडलेले असतात ज्यामुळे माझी अश्रद्धा आणि अविश्वास आणखीन मजबूत होतो, आणखीन पॉवरफुल होतो की हे असं आहे बघा. आणि मी 4 अनुभव सांगू शकतो की ज्यामुळे माझी अश्रद्धा आहे किंवा अविश्वास आहे. तर हे असं असं माझ्या जीवनात घडलेलं आहे, त्यामुळे माझा विश्वास नाहीये हे मी स्ट्रॉंगली सांगू शकतो. आणि मग त्यामुळे हे असं होतं, कोणीतरी सांगितलेलं असतं अरे कंडक्टरनी उठवलंच नाही रे आणि मी झोपलो आणि गेलो पुढे, असं कोणीतरी कधीतरी सांगितलेलं असतं. त्यामुळे एकही कंडक्टरवर विश्वास नाही ठेवायचा. हे मी कायम आयुष्यभर कायम करत आलो आणि अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये आलो
अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा प्रवास सुरू झाला. मी सभासदांशी बोलायचो. स्पॉन्सर घ्यायची तयारी केली. स्पॉन्सर घ्यायची तयारी केल्यानंतर मला परत एकदा तोच मनात संशय की हा स्पॉन्सर ज्याला मी घेणार आहे तो स्वतः चांगलं आयुष्य जगतो कशावरनं. कारण दुर्दैवाने मी सांगेन सगळेच सभासद काय प्लॅटफॉर्मवरनं सगळं खरं शेअर करतात असं नाही. त्यामुळे कारण उडदा माझी काळे गोरे त्यामुळे सगळंच काय आपण डिफेक्टिव्ह पीसेस आहोत. त्यामुळे आपण जाऊ दे ते तपशीलवार बोलत नाही. तर सांगायचा अर्थ हा की मला डाऊट की मी याला स्पॉन्सर घेईन आणि हा स्वतःच पायऱ्या घेतलेला नसेल आणि उपयुक्त जीवन जगत नसेल तर हा मला काय कार्यक्रम देणार. आणि माझ्याकडनं मी प्रत्येक सभासदाला विचारायला सुरुवात केली की तू चांगला कार्यक्रम घेतलायस का रे, तुझं आयुष्य चांगलं चाललंय का रे, तू स्वतः व्यवस्थित जगतोयस का रे, तू पायऱ्या घेतल्यास का रे. आणि जरी त्यांनी हो सांगितलं तरी विश्वास नाही. कालांतराने स्पॉन्सर घेतला. देवाची कृपा मी म्हणेन की कालांतराने मी स्पॉन्सर घेतला. स्पॉन्सर घेतल्यानंतर त्यांच्याकडनं कार्यक्रम घ्यायला लागलो. आणि स्पॉन्सरनी जेव्हा चौथी पायरी, म्हणून मी म्हटलं चौथी पायरी, पाचवी पायरी, 6वी पायरी, 7वी पायरी होईस्तोवर मी ह्याचा विचार करणं कशाचा, इच्छा आणि जीवन स्वाधीन करायचं हे एवढं सोपं नाहीये. कोणालाच शक्य नाही असं मी म्हणणार नाही. ए मध्ये आल्या आल्या सुद्धा काही जणांना शक्य झालं असेल. पण कार्यक्रम जे सांगतो त्याप्रमाणे इतकं सोपं नाही. इट इज सिम्पल नॉट इझी. कार्यक्रमाबद्दल म्हटलेलं आहे ते असं आहे. त्यामुळे मी हळूहळू अहंकारावरती काम करायला लागलो की मलाच समजतंय असं जे मला वाटायचं ते नाही. मग माझ्या स्पॉन्सरनी लिहून काढायला मला सांगितलं की जेव्हा जेव्हा असं होतं ना की तू स्वतःचीच चालवतोस आणि ते चुकीचं निघतं तेव्हा तेव्हा लिहून ठेवत जा की मी स्वतःचीच चालवली आणि ते चुकीचं निघालं, समोरचा बरोबर होता. असे जेव्हा माझ्याकडे अनुभवांचा संच झाला ना की मी दरवेळी बरोबर असतो असं नाही, तेव्हा मला कुठेतरी हे मान्य व्हायला लागलो की मीच बरोबर असतो असं नाही, समोरचा पण बरोबर असू शकतो. या पद्धतीने माझा अहंकार खच्चीकरण व्हायला लागला हळूहळू हळूहळू. कारण काय, एक गोष्ट लक्षात घ्या की माझा 7 महापातक आणि हे आणि ते माझे जे काही दोष आहेत ते कोण काढून टाकणार आहे? उच्च शक्ती. पण त्या उच्च शक्तीवरती माझी जोपर्यंत दृढ श्रद्धा नाही तोपर्यंत ते वर्कच होणार नाहीये. मग अशा वेळी काय करायचं? तोपर्यंत अहंकारात जगायचं का? तर तोपर्यंत प्रोग्राम ऑफ ऍक्शन करत राहायला लागतो. त्याचा भाग मी शेअर करतोय. पण त्याच्यात मला सांगायचं हे आहे की हे कमी झाल्याने काय होतं, कसं माझी उच्च शक्तीशी असलेले संबंध हळूहळू दृढ होत जातात. तर त्यामुळे अहंकाराचं खच्चीकरण झालं. एकच अनुभव सांगितलाय. असे अहंकाराचं खच्चीकरण करण्यासाठीचे बरेच अनुभव, बरेच पद्धती माझ्या स्पॉन्सरने मला सांगितल्या, दाखवल्या. त्याच्यानंतर आला अहंकार झाल्यानंतर म्हणजे थोडासा मलाच समजतंय हे कमी व्हायला लागलं. त्याच्यानंतर अश्रद्धा आणि अविश्वास. माझ्या स्पॉन्सरनी सांगितलं कामगारांवरती विश्वास ठेव. त्यांना काम सांगितलं परत फोन नाही करायचं. किती कामांची वाट लागते. मला जाम भीती वाटायची पण तेव्हा मी कार्यक्रम सुरुवातीला घेत होतो ना, माझे स्पॉन्सर म्हणाले किती कामांची वाट लागते बघ, किती कामांची वाट लागते ते बघ ना तू, किती कामांची वाट लागते. फार कमी 1-2 ते 4% कामांची वाट लागण्याची शक्यता. मी जातच होतो नंतर की समजा वाट लागायला लागली तर निस्तरता येईल या कालावधीमध्ये. आणि मी ते बघितलं की 100%पैकी 95-96% कामं तरी ते व्यवस्थित केवळ त्यांच्यावर सोपवून देऊन सुद्धा करत होते. मी उगीच तडफडत होतो. हळूहळू अविश्वास कमी व्हायला लागला. श्रद्धेचा भाग होता की श्रद्धा ठेवायची उच्च शक्तीवरती. तर मला श्रद्धा ठेवायला पाहिजे कोणावरती. तर माझे आई वडील माझ्यासाठी जे करतायत, माझ्या वडिलांनी मला सांगितलं, म्हणजे माझ्यात श्रद्धा निर्माण झाली याचा पुरावा म्हणून मी शेअर करतो. माझ्या वडिलांनी मला एकदा विचारलं की मी मृत्यूपत्र बनवणार आहे, विल बनवणार आहे, तर तुझं काही इच्छा आहे का की हे पॉइंट्स त्याच्यात इन्क्लूड झाले पाहिजेत. मी म्हटलं नाही, तुम्ही जे मृत्यूपत्र बनवाल ते मला मान्य आहे. तर ते म्हणाले बघो मग मी कदाचित तुझ्या नावावर काहीच ठेवणार नाही. चालेल ना? म्हटलं तुम्ही जे कराल ते चालेल. कारण तुम्ही आतापर्यंत माझ्यासाठी केलंय ते भरपूर केलंय, तुम्ही काही कमी केलेलं नाहीये. त्याच्यात माझी कृतज्ञता आणि माझी श्रद्धा. एक श्रद्धा की हे ठेवणार नाहीत माझ्यासाठी काही, असं होणारच नाही. आणि दुसरं म्हणजे कृतज्ञता की हो खरंच यांनी माझ्यासाठी भरपूर केलेलं आहे, म्हणून नाही ठेवलं तर मी शिव्या देता कामा नये. तर हे कृतज्ञता आणि श्रद्धा ही जशी हळूहळू हळूहळू मजबूत व्हायला लागली ना, तसं मला ही खात्री पटायला लागली. आणि मग मी पूर्वीचा जो होतो
जो मी म्हणायचो अरे काय देवा यार एवढं पण नाही तू माझ्यासाठी केलं, ते मी काउंट युअर ब्लेसिंग्स. माझ्या स्पॉन्सरनी मला सांगितलं काउंट युअर ब्लेसिंग्स, तुझ्यासाठी चमत्कार काय काय घडलेत ज्याला चमत्कार म्हणता येईल. गाडीचा ऍक्सिडेंट झाला, तू जिवंत राहिलास. काम कामच निघून गेली असती आणि तू पार भिकारी झाला असतास, तसं झालं नाही. आई वडिलांशी तू असं वागून सुद्धा आई वडिलांनी तुला हाकलून दिलं नाही. बायकोशी असं वागून सुद्धा बायको तुला सोडून गेली नाही. काउंट युअर ब्लेसिंग्स हे माझ्या स्पॉन्सरनी मला शिकवलं, दाखवलं अनुभवातनं त्याच्या. आणि मी काउंट युअर ब्लेसिंग्स जेव्हा करायला लागलो तेव्हा ती श्रद्धा आणि कृतज्ञता माझ्यात वाढत गेली. आणि त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं मी केवळ असं म्हणत होतो अल्कोहोलिक्स अनॉनिमस धर्म माना, सक्ती करत नाही, धर्म मानू नका हे सक्ती करत नाही, स्वातंत्र्य आहे. माझी उच्च शक्तीची संकल्पना करायची का माझा कुटुंब जो धर्म मानतो त्या देवाला उच्च शक्ती मानायचं. मी त्या देवाला उच्च शक्ती मानली. आणि ज्या देवाची पूर्वी मी षोडशोपचार पूजा करत होतो आणि देवळांमध्ये जात होतो आणि आरत्या म्हणत होतो, त्या देवाला समजायला आणि देवाने मला समजून घ्यायला बराच धांगडधिंगा करावा लागत नाही हे माझ्या लक्षात आलं. आणि मी ते शक्य करू शकलो. एक दोन अनुभव सांगतो जे खरे 11व्या पायरीच्या आसपासचे आहेत, पण एक दोन अनुभव सांगतो लक्षात येण्यासाठी की काय साध्य होतं जर श्रद्धा असेल, विश्वास असेल तर. मी स्पॉन्सर घेतला. स्पॉन्सरनी मला स्वावलंबनाने जग असं सांगितलं. आई वडिलांची पुनर्बांधणी करायची तर त्यांच्याकडनं आता ह्याच्या पुढे पैसे मागणं बंद कर. मी बंद केले. आधीच मी कडकाच होतो कारण मी नवीन होतो हे मध्ये आणि मला त्रास व्हायला लागला. माझं चालवायला सगळं मला त्रास व्हायला लागला. आणि त्रास झाल्यानंतर मी काय करू काय करू काय करू असं मला झालं. आणि मी ठरवलं जाऊ देत. मी आईशी बोललो. आईने मला चेक दिला आणि मी माझ्या ऑफिसमध्ये आज शिरायच्या आधी विचार केला आपण चुकतोय, आपण नको टाकूया चेक, थांबूया. श्रद्धा ठेव सांगतात ना, विश्वास ठेव सांगतात ना, आपण थांबूया. मी थांबलो, प्रार्थना केली. प्रार्थना केल्यानंतर मला जेवढ्या पैशाची त्या दिवशी गरज होती ना, विश्वास ठेवू नका, जेवढ्या पैशाची गरज होती ना त्या दिवशी त्याच्यापेक्षा अगदी अगदी मामूली आकडा जास्त एवढं एक काम अगदी माझं शटर खाली ओढायच्या आधी आलं आणि माझा तो दिवस पुढे निघाला. पण त्यांनी काय झालं, माझी श्रद्धा मजबूत झाली. अजून एक अनुभव शेअर करीन. मी पहिल्यांदा जेव्हा ए मध्ये आलो 8 जानेवारी 2009, तोपर्यंत मी बऱ्याच ए सभासदांना अपमानित करून माझ्या ऑफिसमधनं हाकलून दिलेलं म्हणून कोणी येत नव्हतं. 8 जानेवारी 2009 ला मला ए मध्ये यायचं होतं पण माझी इच्छा होत नव्हती, हिंमत होत नव्हती, काय म्हणाल ते. आणि मी प्रार्थना केली की मदत कर देवा, मदत कर. आता ही प्रार्थना ही डेस्परेशन मध्ये, तेव्हा श्रद्धा विश्वासाचा प्रश्न येत नाही, ती डेस्परेशन मध्ये झालेली प्रार्थना असते. मी डेस्परेशन मध्ये प्रार्थना केली आणि 2 सभासद ज्यांना मी त्यातल्या एकाला बरेच वेळा अपमानित करून हाकललेलं, ते दोघं सभासद सहज इथून जात होतो, इथे उतरलो ऑफिसच्या बसमधनं म्हणून आले आणि माझ्याशी बोलले आणि मी मीटिंगला पोचलो. त्याच्यामुळे आज सोबर आहे आणि आज तुमच्यामध्ये आहे. तर श्रद्धा आणि विश्वास असायला पाहिजे. एखादी गोष्ट चांगली नाही झाली, एखादी गोष्ट वाईट झाली तर हा विश्वास असणं की देव माझ्या उच्च शक्तीने माझ्यासाठी काहीतरी चांगलं योजलेलं आहे. एक अनुभव शेअर करीन. माझ्या एका सभासद मित्राची पत्नी कॅन्सरनी गेली आणि मी कायम हे शेअर करायचो कारण मी अनुभवलेलं होतं की देवाने माझ्यासाठी काहीतरी चांगलं प्लॅन केलेलं आहे, देवाने माझ्यासाठी काहीतरी चांगलं योजलेलं आहे. आज माझ्यासाठी ते शक्य नाही झालं तरी देवाने माझ्यासाठी काहीतरी चांगलं योजलेलं आहे. आणि त्यांनी मला विचारलं अरे माझी बायको कॅन्सरनी गेली, मग ह्याच्यात देवाने माझ्यासाठी काय चांगलं योजलं असेल तुझ्या मते. आणि मी माझी बोबडी वळली, मी उत्तर नाही देऊ शकलो, मी काहीच सांगू नाही शकलो. त्यानंतर मी खूप विचार केला, त्याच्यावर खूप विचार केला आणि माझा एक अनुभव त्याच्यामध्ये ते उत्तर होतं. मी जे आयुष्यात नुकसान भोगलं, मी आयुष्यामध्ये जे शारीरिक हानी भोगली, कौटुंबिक माझं नुकसान झालं, माझं जे आर्थिक नुकसान झालं, त्याच्याबद्दल जेव्हा मी आढावा घ्यायला लागलो आणि माझ्या लक्षात आलं की खरं म्हणजे मी जे वागलो त्याप्रमाणे भयानक नुकसान व्हायला पाहिजे होतं, भयानक. पण ही कुठची उच्च शक्ती माझ्याकडे पहिल्यापासून बघत होती, भले मी संकल्पना करायच्या आधीपासून सुद्धा जी माझ्याकडे लक्ष ठेवून होती, त्या उच्च शक्तीने माझं कमीत कमी नुकसान होऊन दिलं. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी श्रद्धा विश्वासाने मी स्वाधीन केलं माझं इच्छा जीवन त्या उच्च शक्तीच्या, तेव्हा त्या उच्च शक्तीने माझं अगदी कमी नुकसान होऊन दिलं. त्यामुळे माझ्या हे लक्षात आलं, मी त्या सभासदाशी नंतर बोललो नाही, की त्या पत्नीला कॅन्सर झाला पण जितकं जास्त ती कुटुंबाबरोबर राहू शकेल तितकं तिला जीवन जास्त देता आलं, तितकं उच्च शक्तीने दिलं. आणि कदाचित मी जे वाईट आणि भयानक वागलो, कारण कॅन्सर हे स्ट्रेसमुळे पण होऊ शकतं,
कॅन्सर हे मानसिक आणि शारीरिक त्रासामुळे होऊ शकतं, जे दारुडा देतोच कुटुंबाला. त्यामुळे मी जी शिक्षा केली माझ्या म्हणजे त्या सभासदांनी कदाचित जी शिक्षा कुटुंबाला केली, मी माझ्या कुटुंबाला शिक्षा केली, त्याच्या वेदना त्यांना ज्या झाल्या, त्या वेदना कमीत कमी त्यांना होतील ह्याचा पुरेपूर ताकद लावून माझ्या उच्च शक्तीने केलेलं आहे. आणि त्यामुळे माझ्या जे पदरी वाईट पडलं ते माझ्या वागण्याचं फलित आहे, हे मी लक्षात घेऊन त्याचा कमीत कमी मला त्रास कसा होईल हे माझ्या उच्च शक्तीने बघितलेलं आहे. ही श्रद्धा, हा विश्वास जेव्हा माझ्यामध्ये येतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की येस, माझं संबंध माझ्या उच्च शक्तीशी दृढ आहेत. हे शक्य व्हायला वेळ लागतो. हे शक्य व्हायला प्रामुख्याने 4थी, 5वी, 6वी, 7वी पायरी ही घ्यायला लागते. ती घेतल्यानंतर हे शक्य व्हायला सुरुवात होते. म्हणून 3ऱ्या पायरीमध्ये मी केवळ हा निर्णय घेतो, कारण माझ्या लक्षात आलेलं असतं की केवळ एक श्रेष्ठ शक्ती माझा मानसिक निरोगीपणा पुनर्प्रस्थापित करेल की मी दारूला नाही म्हणू शकेन. म्हणून माझी इच्छा आणि जीवन ते दारूला नाही म्हणणं शक्य होण्यासाठी माझ्याच्यानी, माझ्या मनानी, माझ्या तोंडानी दारूला नाही म्हणायसाठी शक्य होण्या इतका मी मानसिक निरोगी होण्यासाठी माझं इच्छा आणि जीवन जे माझ्या उच्च शक्तीला स्वाधीन करायचंय त्याचा निर्णय केवळ मी 3ऱ्या पायरीत करतो. तो निर्णय का करायला त्रास होतो, कसा करता येतो आणि काय फायदे पुढे जाऊन होतात ते मी शेअर करण्याचा प्रयत्न केला अनुभवातनं. आज बोलायची संधी दिली, आपण ऐकलं, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आपण प्रश्न उत्तरांना सुरुवात करूया.